लाडकी बहीण संदर्भात एक महत्त्वाची बातमी। योजनेचा हप्ता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा होत आहेत। केवायसी पूर्ण झालेल्या महिलांनाच हप्ता यायला सुरुवात झाली आहे। महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्यामुळे सध्या आनंदाचं वातावरण आहे। महायुतीची एक सर्वात महत्त्वाकांक्षी योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे। याची केवायसीची प्रक्रिया ही साधारणपणे गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये सुरू झाली होती आणि त्याला पहिल्या सुरुवातीच्या ह्याच्यामध्ये जवळपास 3 महिन्याचा कालावधी देण्यात आला होता। मग वाढवून आणखीन 2 महिने दिला, आणखीन 2 महिने त्याच्यामध्ये वाढ झाली आणि असा 8-10 महिन्यांचा कालावधी हा केवायसीसाठी दिला होता। आणि ही केवायसी प्रक्रिया ही फक्त ह्या लाडकी बहीण योजनेमध्ये नाही आहे, तर ज्या ज्या राज्याच्या डायरेक्ट बँक ट्रान्सफरच्या योजना आहेत म्हणजे DBTच्या योजना आहेत, ह्या सगळ्यांमध्ये केवायसी प्रक्रिया केली जात असते। आणि हा जो 80 लाखाचा आकडा आहे हा फक्त केवायसीचा नाही, यात केवायसीचे काही महिला असतील ज्यांनी केवायसी केलेली नसेल इतक्या मुदतीत सुद्धा तेही आहेत। काही आम्हाला गेल्या 10-10.5 महिन्यापासून आम्ही एक IT विभागाचं म्हणजे इन्कम टॅक्सचा आम्ही जो आकडा ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्ती आहे हा डेटा जो आहे हा आम्ही त्या ठिकाणी मागवलेला होता। त्याला साधारणपणे 10-11 महिन्याचा कालावधी गेला, तर त्या जवळपास एक 11, 11.5, 12 लाख हा तो डेटा याच्यामध्ये 80 लाखामध्ये समावेश आहे। याच्यात 4.5 पावणे 5 लाख अशा महिला आहेत ज्या 65 वयोगटाच्या पुढे गेलेल्या आहेत, जे वयाचं निकष आहे तर त्यामध्ये असतील। त्याच्यानंतर याच्यात सरकारी कर्मचारी ज्यांनी लाभ घेतला होता ते काही हजारांमध्ये होते, 14-14.5 हजार असतील। त्यांच्याकडून वसुली जी आहे ही गेल्या 8 महिन्यापासूनच सुरू आहे, त्याच्यामुळे ते याच्यामध्ये आहेत। तर अशा पद्धतीनं काही नमो शेतकरीचे आहेत जे नमो शेतकरीचाही लाभ घेत होते, याचाही घेत होते, तर अशा पद्धतीनं ते साधारणपणे हा आकडा आहे। याच्यात सुद्धा काही आमच्याकडे ज्या लाभार्थी महिला आहेत यांनी विनंती केलेली आहे की त्यांनी केवायसी करून सुद्धा त्यांना लाभ हा बंद झालेला आहे। आम्ही त्याची फेर तपासणी करत आहोत, जेणेकरून कुठलीही महिला जिने केवायसी केलेली असेल ती लाभापासून वंचित राहता कामा नये। त्याच्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथजी शिंदे साहेब, आदरणीय सुनेत्रा काकी असतील, मंत्रिमंडळ असेल, यांच्या